Happy New Year, 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 Happy New Year to all. फेअर अँड लवली खूपते तिथे गुप्तेमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. हॅपी न्यू इयर. नव्या वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. येणारं वर्ष तुमच्या सर्वांसाठी सुख समृद्धी भरभराटीचं जावो. खुपणाऱ्या गोष्टींची संख्या थोडी कमी होवो आणि जपणाऱ्या गोष्टींची तुम्हाला जपावशा वाटणाऱ्या गोष्टींची संख्या तुमच्या आयुष्यात खूप वाढो अशा माझ्याकडनं खूपते तिथे गुप्ते या परिवाराकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या वर्षासाठी तुम्ही सर्वांनी खूप छान छान काय काय संकल्प सोडले असतील याची मला कल्पना आहे. पण सेलिब्रिटीजनी काय संकल्प सोडलेत पाहूया. शरद पवारांनी येत्या वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या फायद्याचे डिसिजन घ्यायचं ठरवलंय आणि म्हणूनच की काय येत्या क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये तिकिटांमध्ये शेतकऱ्यांसाठी त्यांनी स्पेशल डिस्काउंट स्कीम जाहीर केली. मनमोहन सिंग यांनी ठरवलंय की येत्या वर्षामध्ये मी सोनिया गांधींच्या मनाप्रमाणे अजिबात वागणार नाही. म्हणजेच थोडं थोडं राहुल गांधींचं पण ऐकत जाईल. अमिताभ बच्चन यांनी ठरवलंय की यंदाच्या वर्षी अभिषेक बच्चनचा चित्रपट हिट झाला की ते निवृत्त होणार आहेत. म्हणजेच यंदाच्या वर्षीही अमिताभ बच्चन निवृत्त होणार नाहीयेत. मुंबईच्या महापौरांनी असं जाहीर केलंय की यंदाच्या वर्षी त्या मुंबईचा चेहराच बदलून टाकणार आहेत. पण कसा काय बदलणार? मुंबई तो अभी से बिहार जैसे दिखती है. पृथ्वीराज चव्हाण यांनी नवीन उद्योग महाराष्ट्रात आणण्याचा संकल्प सोडलाय. म्हणजेच त्यांचे लोक पुरेसे आदर्श उद्योग करत नाहीत असं त्यांना वाटतं. सामान्य माणसाला कुठल्या गोष्टी खुपतात पाहूया. मला अभ्यास येत नाही म्हणून मला राग येतो. मोबाईलची बॅटरी डाऊन झाल्यावर राग येतो. मला आई बाबा ओरडतात म्हणून राग येतो. जे मित्र मला टांग देतात नाही जास्त फसवतात त्यांचा राग येतो. माझे पप्पा माझ्या भावाला मारतात करून मला राग येतो. बायकांचं कधीही एकमत होत नाही असं म्हणतात. पण एका बाबतीमध्ये महाराष्ट्रातल्या अवघ्या बायकांचं मत नक्कीच जुळतं. ते म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणजे कुठला असं विचारल्यानंतर सगळ्या जणी एकत्र सांगतात सचिन आणि सुप्रिया पिळगावकर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या आयडियल कपलचं. Sachin Supriya, welcome Sachin Supriya, Sachin Supriya, welcome Sachin Supriya, Sachin Supriya, welcome Sachin Supriya, Sachin Supriya, welcome. वेलकम टू फेअर अँड लवली खूपते तिथे गुप्ते. नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा दोघांना. हॅपी न्यू इयर टू यू टू. तुम्हाला सगळ्यांना इथे सर्वांना हे नववर्ष अतिशय सुखाचे जावो. नुकताच रिलीज झालेला चित्रपट आयडियाची कल्पना त्याबद्दल शुभेच्छा. थँक्यू. आयडियाच्या कल्पनेच्या शुभेच्छा तुला सुद्धा. प्रश्नच नाही. त्याच्यानंतर एकापेक्षा एकचा नवा सीझन अप्सरा आली त्यासाठी शुभेच्छा. थँक्यू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाली यासाठी देखील खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. सचिनजी आता एवढं सगळं एकत्र म्हणजे फार महत्वाचं वर्ष आहे आणि त्याची सुरुवातच एवढी धावपळीने होतीये. कसं मॅनेज करता म्हणजे एवढं सगळं की आता चित्रपट पण येतोय आणि मग हा नवीन सीझन सुरू होतोय आणि धावपळ होत नाही? धावपळ तर होते ना, पण काय असतं माझं आयुष्य मी जितकं होऊ शकेल तितकं स्ट्रेस फ्री जगण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे मी कुठलीही गोष्ट पेंडिंग नाही ठेवत. पेंडिंग जिथे तुम्ही ठेवता ना तिथे त्याचा डॉमिनो इफेक्ट होतो आणि त्यानंतर त्याचा स्ट्रेस भरपूर प्रमाणात होतो. आणि खरं सांगू का ह्यांना धावपळच आवडते. म्हणजे जरा स्वस्थ बसणं असं फार कमी वेळेला आवडतं आणि स्वस्थ जरी असले तरी त्यांचं मन सतत ते धावतच असतं. ही तक्रार आहे का कौतुक? नाही कौतुकच आहे. आम्ही दोघंही ह्या गोष्टीत बिलीव्ह करतो की स्वतःचा वाढदिवस असू दे एखादा चांगला दिवस असू दे तर त्या दिवशी हमखास हटकून काम करायचं म्हणजे छान जातं ते वर्ष. नाही पण लग्न 25 वर्ष यशस्वी होणं हेच फार मोठी गोष्ट आहे आणि त्यातून इंडस्ट्री मधलं लग्न 25 वर्ष यशस्वी झालेलं आहे तर त्याच्यात नक्की दोघांचा खूप मोठा वाटा आहे आणि हा आदर्श आमच्यासारख्या तरुण पिढीपुढे आहे. नाही तर आमच्याकडे मुली देत नाही. तो खरं सांगतो सचिनजी म्हणजे मुली देत नाही. इंडस्ट्री मधला जर का मुलगा असेल मग कुठे असू दे म्हणजे दिग्दर्शक असू दे ऍक्टर असू दे देत नाहीत मुली. तुम्हाला बरं जमलं त्यावेळेला? मला पण कुठे देत होते.
नव्हतंच. बरोबर आहे, तशी इंडस्ट्री म्हटल्यानंतर थोडस बाचकायला होतच. आणि ते काय नाही, तसं काय आहे की इंडस्ट्री म्हणजे काय की बाहेर ठिकाणी काय होत नाही अशातला भाग नाही आहे. दुनियाभर सगळं होतं, फक्त आमची इंडस्ट्री इतकी जास्त पॉप्युलर आहे त्यामुळे ते प्रोजेक्ट जास्त होतं. सुप्रियाताई मला सांगा ना, तुम्ही म्हणजे माझा म्हणजे त्यावेळेचा चाइल्डहुड क्रश म्हणजे सुप्रिया. सॉरी हा सचिन. पण म्हणजे आय रिमेंबर की त्यावेळेला तुम्ही जशा दिसायच्या तसाच अजूनही दिसता. अरे बापरे, असं मला वाटत नव्हतं. खरं माझ्यात खूप बदल झालाय आणि आय थिंक तो चांगल्यासाठी झालाय असं मला वाटतं. पण काय आहे ना, हे जे बसलेत ना माझ्या डाव्या बाजूला, ते जन्मजातच वर घेऊन आलेले आहेत तसंच दिसण्याच्या. त्याच्यामुळे माझी फार धावपळ होते ह्यांना मॅच करता करता. असं होतं कधी वजन वाढलं तर सुखाने वजन वाढून घरात बसता पण येत नाही, कारण हे एवढे स्वतः फिट असतात की असं वाटतं की लोकांचं ह्या जोडीवरती एवढं प्रेम आहे, तर ती जोडी तशी त्यांना सतत दिसावी, त्यांना तशी सतत आवडावी, ह्याच्यासाठी थोडीशी काळजी घेतो बस. पण हे सांगा ना मग, हे त्यांचं फिट राहायचं जे, मला माहिती की ते जिमिंग करतात आणि त्यांचे फोटो पण असे त्यांचे की 35 वर्षाचा माझ्यासारख्या मुलाला देखील लाजवतील अशी त्यांची बॉडी आहे म्हणजे. तर तुम्हाला पण ते त्रास देतात? काय ऍटिट्यूड असतो? तू कर असा ऍटिट्यूड असतो का नको? त्यांना हे सगळं तुम्ही नाही म्हणू नका, पण मी त्यांना इंट्रोड्यूस मीच केलं. त्यांनी ते म्हणतील की मी लहानपणापासून कसरत वगैरे करायचो, पण मधली काही वर्ष टोटली बंद होतं. मला माझ्या ज्या चांगल्या सवयी आहेत त्या सगळ्या माझ्या बायकोनी लावलेल्या आहेत. अच्छा, असं सांगायला सांगितलंय तुम्हाला? नाही, ही वस्तुस्थिती आहे की खाण्याच्या म्हणजे चांगलं आणि करेक्ट खाण्याची सवय मला माझ्या बायकोनी 25 वर्षांपूर्वीपासून लावलेली आहे. त्यानंतर स्वतःला फिट ठेवण्यासाठी हे करा, ते करू शकता, हे सजेशन देऊन तिने सुरुवात तर माझी ती करून दिली. मी ते करत राहिलो नित्य नियमानं. करतो की नाही? करतात. नाही, हे दोघही जण खूप ठरवून आलेत आज की हे बघ सुप्रिया, हे बघ सचिन, आपण भांडायचं नाही तिकडे, पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी बरोबर मी कळीचा नारद आहे, बरोबर तुम्हाला जे पाहिजे ते मी दाखवणार दोघांचं भांडण. डोंट यू तू मैं वुड बी शोन हिअर. पण ह्याला जर का तू भांडण म्हणत असशील तर आमच्या भांडणाला काय म्हणशील असा विचार मला पडलेला आहे. हे आमचा नॉर्मल संवाद आहे हा ह्याच्यातला. हो का? बापरे. पण मला सांगा ना, हे तू मैं वगैरे होतं का घरामध्ये? होतं का? व्हायचं, खूप व्हायचं. ते अजूनही होतं. मग कोण म्हणजे सगळ्यात सॉरी कोण म्हणतं आणि नाही, करायला कोण म्हणतं? मला असं वाटतं सॉरी बिरी काही म्हणायची गरज नाही. आपण ते आपण आपापलं समजून पुढे चाललं पाहिजे. दुसरी एक गोष्ट की येस, आम्ही सॉरी एकमेकांना नाही म्हणत, पण आधी थोडस नमतं मीच घेतो आमच्या दोघांमध्ये. हिला विचारू शकतो असं नाही म्हणणार मी. असं त्यांनी तर काही काही ठराविक शब्द खूप अगदी सोयीस्कररित्या वापरतात. आता नमतं घेणं वगैरे म्हणजे लोकांना वाटेल की काय अगदी की मी नमतं घेतो, असं काही नाही. नमतं घेताना म्हणजे कसं नमतं? म्हणजे काय होतं, एकदा भांडण झाल्यानंतर ना माझा थोडासा अबोल्यासारखा असला ना, तर माझी अशी त्यावेळेला अशी मानसिक हे असते की मी आता गप्पच बसते, उगाच कशाला शब्दांनी शब्द वाढवायचा किंवा असं कशाला करायचं. ते ज्यावेळेला तो अबोला तोडण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला मी उत्तर देते, पण ह्याला काही ते कसा तोडण्याचा प्रयत्न करतात? म्हणजे एक मिनिट हा सुप्रिया प्लीज ऐक, जे झालं ते असं वगैरे का? असं बिसं काही नाही. विजेचं बिल भरायचं बाकी आहे, लवकर भरून टाकू द्या सगळं. अगं तू येणार आहेस का माझ्या बरोबर इथे बाहेर? मग लगेच नॉर्मलला जितका आणता येईल तितका प्रयत्न करायचा. जरूर काही झालंच नाही. किंवा मग मी विचारायचं डब्यात काय हवंय तुम्हाला, आज भाजी कुठली करायची, असे प्रश्न. मग हळूहळू ते नॉर्मलला येतं. आणि दुसरी गोष्ट, सकाळचं भांडण रात्री घरी परत आल्यानंतर विसरून जायचं असतं, डोक्यात पण ठेवायचं नसतं आणि आपला संसार जो असतो तो व्यवस्थितपणे चालू ठेवायचा असतो. रात्री झालेलं भांडण सकाळी परत उकरून काढायचं नसतं. आणि आय थिंक दॅट इज द ओनली वे टू लिव्ह. बायकोनी नवऱ्यावर प्रेम करायचं असतं आणि नवऱ्यानी बायकोचा आदर करायचा असतो, तरच तुम्ही आपला संसार करू शकता, असं मला वाटतं. क्या बात आहे. 25 वर्ष लग्नाची पूर्ण झाली आहेत आणि आपण पहिला ब्रेक घेतोय, तर त्यावेळेला माझी इच्छा आहे की तुम्ही एकमेकांचं नाव घ्यायचं. अरे देवा. हो, तुम्हाला आठवतंय का लग्नात कुठलं नाव? भाजी मेथीची चालणार नाही, पण मी भाजी बदलून पण चालणार नाही. पण ते तेव्हा ती पंगत होती, तेव्हा मी नाव घेतलं होतं 25 वर्षांपूर्वी. ते नाव परत रिपीट करू का? पण त्याच्याकरता मला काहीतरी एक बिस्किट किंवा काहीतरी लागणार आहे माझ्या हातात. शाबास, घास भरवायला मिळेल, इमिजिएट मिळेल. नाव घेतो. मैफिलीत दरवळतोय सदिच्छांचा सुवास,
वा. तेच घेतलं ते परत? अरे लक्षात आहे तुमच्या म्हणजे लक्षात आहे 25 वर्षापूर्वी घेतलेलं. मैफिलीत दरवळतोय सदिच्छांचा सुवास आणि माझ्या सुप्रियाला भरवतोय प्रेमाचा घास. आहा. सुप्रियाजी तुम्ही नाव सागराच्या तळाशी मोत्याच्या रांगा, सचिनजींना नाव घ्यायला पुन्हा पुन्हा सांगा.